जेव्हा गरज नसते ना तेव्हा आपला चेहरा इतका फ्रेश दिसत असतो ना की विषयच नाही. आणि जेव्हा काहीतरी स्पेशल ओकेजन असतं, जेव्हा काहीतरी स्पेशल असतं ना, तेव्हा आपला ग्लो कुठं गायब होतो काय माहिती. म्हणजे आपला ग्लो जो आहे ना, चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे ना, तो त्याच्या गो विथ द फ्लो मध्ये निघून गेलेला असतो. मग मी काय केलं, मला पण दिवाळीसाठी स्पेशल दिसायचं होतं, तर मग मी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती चेहऱ्यासोबत काहीतरी प्रयोग करून बघूया म्हणून असं ठरवलं. म्हणजे मी नेहमीच हे ट्राय करते, तुम्ही पण ट्राय करून बघा. जर तुम्ही पार्लरमध्ये करायला गेले तर तुम्हाला 500 ते 800च्या खाली कोणच नाही करून देणार. आणि जर तुम्ही एखाद्या छान अशा सॅलॉनमध्ये गेले तर तिथे तुम्हाला 1000-1200ला टाकल्याशिवाय कोणी राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, क्लिन्झिंग मिल्क घ्यायचे. क्लिन्झिंग मिल्कने आपल्या फेसला मसाज द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे सोन्याचे कानातले किंवा नाकातलं जे काही असेल ना, ते नीटनेटकं व्यवस्थित ठेवून द्या बाजूला, कारण की सोनं खूप जास्त महाग झालंय. त्याच्यामुळे ती केअर घ्या. इथे तुम्ही कुठल्याही कंपनीचं क्लिन्झिंग मिल्क यूज करू शकतात. जसं की आपल्या लाईफमध्ये काही लोक आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न करत असतात, तसं तुम्हाला तुमच्या क्लिन्झिंग मिल्कच्या बाबतीत बिलकुल सुद्धा करायचं नाहीये. तुम्हाला तुमचं क्लिन्झिंग मिल्क खाली न खेचता त्याला अपवर्ड डिरेक्शनला मसाज द्यायचंय. म्हणजे तुम्हाला त्याला वरती वरती घेऊन जायचंय आणि मग मसाज द्यायचंय. तेवढी फक्त केअर घ्यायची. आणि ते ड्राय व्हायला लागल्यावरती थोडंसं पाणी लावून आहे ना, परत थोडासा मसाज द्यायचा आणि एका छान अशा टिश्यू पेपरनी वाईप आउट करून घ्यायचे सगळं प्रोडक्ट. आणि क्लिन्झिंग मिल्क वाईप आउट करून झाल्याच्या नंतर जेव्हा तुमचा संपूर्ण फेस क्लीन होतो, तेव्हा बारी येते स्क्रबची. आता तुम्हाला तर माहितच असेल की स्क्रब कशासाठी यूज करतात. स्क्रब मेनली ज्यांना ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांसाठी खास करून वापरलं जातं. म्हणजे नॉर्मल लोक पण वापरू शकतात, पण गरज नसेल तर वापरायची काहीच गरज नाहीये. आणि स्क्रब करून झाल्याच्या नंतर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जास्त उभारून आल्यासारखं वाटत असेल तर बिलकुल सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. ही अशा प्रकारची मार्केटमध्ये एक स्टिक भेटती. ह्या स्टिकनी वरती आलेले सगळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करून घ्यायचे. आणि आता आपण इथे रागाची डिटॅन क्रीम यूज करणार आहोत. तुम्ही कोणतं पण डिटॅन यूज करू शकता, चॉईस इज युअर्स, बट रागा इज द बेस्ट. नक्की ट्राय करून बघा. क्रीम अप्लाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या हाताचा देखील यूज करू शकता आणि ब्रशचा देखील यूज करू शकता. डझंट मॅटर तुम्ही क्रीम कशाने अप्लाय करताय. मी तर डिरेक्टली हातानेच क्रीम अप्लाय केली आहे. क्रीम अप्लाय करून झाल्याच्या नंतर 20 ते 25 मिनिटांसाठी ती क्रीम तशीच ठेवायची. नंतर थोडंसं पाणी लावून टिश्यू पेपरने वाईप आउट करून घ्यायची आहे. टॅन रिमूव्ह करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.